नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये लक्षवेधी आणि अटीतटीच्या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरलेल्या तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरल्या. याच्यामध्ये तासगाव तालुक्यातील मणेराजुरी जिल्हा परिषद गटाचा निकाल आपल्याकडे आलेला आहे. याच्यामध्ये मणेराजुरी जिल्हा परिषद गट माजी खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारांनी काबीज केलेला आहे. मणेराजुरी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाचे उमेदवार शशिकांत नारायण जमदाडे हे तिथं विजयी झालेले आहेत. तिथं माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार रोहित पाटील यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून उभे राहिलेले माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश बाबुराव पवार यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. एकूणच या मणेराजुरी जिल्हा परिषद गटामध्ये 4 उमेदवार रिंगणामध्ये होते. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून सतीश बाबुराव पवार हे पराभूत झालेले आहेत. त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून शशिकांत नारायण जमदाडे हे रिंगणामध्ये उभे होते. त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळालेला आहे. त्याचबरोबर तिथं शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून प्रदीप बाळासाहेब माने हे या निवडणूक रिंगणामध्ये उभे होते. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अजित बाबुराव शिंदे हे उमेदवार या रिंगणामध्ये होते. एकूण चौरंगी झालेल्या या निवडणुकीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील गटाच्या शशिकांत नारायण जमदाडे यांना विजय प्राप्त झालेला आहे. तासगाव तालुक्यातील ज्या 6 जिल्हा परिषद गटाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मणेराजुरी हा जिल्हा परिषद गट संजय काका पाटील गटाला खेचून आणण्यात यश आलेलं आहे. उर्वरित ज्या जिल्हा परिषद आहेत त्याच्यामध्ये 4 ठिकाणी आमदार रोहित पाटील गटाला यश आलं आहे, तर एका ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला यश आलेलं आहे. या मणेराजुरी जिल्हा परिषद गटांतर्गत जे 2 पंचायत समिती गण आहेत त्याच्यामध्ये एक आहे तो सावर्डे पंचायत समिती गण आणि दुसरा आहे तो मणेराजुरी पंचायत समिती गण. या दोन्ही पंचायत समिती गणामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या वर्गासाठी दोन्ही पंचायत समिती गण आरक्षित होते. त्यामुळे सावर्डे पंचायत समिती गणामध्ये अतिशय वेगळी अशी घटना घडली जिथं भारतीय जनता पार्टीच्या राजेश्वरी इंद्रनील पाटील यांना विजय प्राप्त झालेला आहे. आणि अशा रीतीने एकूणच तालुक्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपलं स्वतःचं असं खातं उघडलेलं आहे. तासगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या त्या भाऊजाई असल्याने तिथं ती उमेदवारी अतिशय त्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची होती. या ठिकाणी सुद्धा तिरंगी लढत झालेली आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून साक्षी रोहित कलडोने या उभ्या होत्या, त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय काका पाटील गटाकडून ज्योती नितीन पाटील ह्या रिंगणामध्ये होत्या. या तिरंगी लढतीमध्ये तिथं भारतीय जनता पार्टीला यश आलेलं आहे. तर सावर्डे पंचायत समिती गणामध्ये जो निकाल आलेला आहे त्यामध्ये इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी झालेला आहे. त्याचबरोबर मणेराजुरी जिल्हा परिषद गटातला जो दुसरा पंचायत समिती गण आहे तो म्हणजे मणेराजुरी पंचायत समिती गण हा सुद्धा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वर्गासाठी आरक्षित होता. इथं सुद्धा तिरंगी लढत झालेली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार संगीता तानाजी लांडगे या विजयी झालेल्या आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवार वैशाली रमेश कुचकर या पराभूत झालेल्या आहेत. त्याचबरोबर या तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सानिका गौरव तेली या सुद्धा इथं पराभूत झालेल्या आहेत. एकूणच मणेराजुरी जिल्हा परिषद गटामध्ये सध्या आपण पाहिलं तर मणेराजुरी जिल्हा परिषद गट हा माजी खासदार संजय काका पाटील गटाच्या उमेदवारांनी खेचून आणला. तर मणेराजुरी जिल्हा परिषद गटांतर्गत सावर्डे हा पंचायत समिती जो गण आहे तो भारतीय जनता पार्टीला तिथं यश आलेलं आहे. तर दुसरा मणेराजुरी पंचायत समिती गण आहे तो आमदार रोहित पाटील यांना खेचून आणण्यात यश आलेलं आहे. मणेराजुरी जिल्हा परिषद गटाचा जो आपला निकाल आला तिथं परिवर्तन झालेलं आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जे सतीश पवार ते तिथं पराभूत झालेले आहेत आणि उर्वरित 2 ठिकाणी एका ठिकाणी भाजप तर दुसऱ्या ठिकाणी आमदारांना यश आलेलं आहे.